हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. सो आज मी सगळी घरची कामं सगळी लवकर आवरली आहेत आणि मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी बोलली होती की चिकन खूप भारी बनवतात. सो मी आज तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे कसे बनवतात, काय बनवतात, एकदम साधं आणि सोपं बनवतात, पण एवढं टेस्टी चिकन लागतं ना. सो आज मी लवकर लवकर सगळी कामं आवरली आणि त्यांनी सकाळी जाऊन चिकन वगैरे आणलं, कारण त्यांना दुपारी जायचं असतं ना. मग ते बोलले बनवून जातो, तू पण खाशील, मला पण खायला होईल, पण डब्बा नको. म्हणून त्यांनी चिकन आणलेले आणि आज तेच तुम्हाला मी दाखवणार आहे की कसे बनवतात ते चिकन. चला तर बघूया कसे बनवतात ते. इकडे आमच्या मॅडमचं काय चाललंय बघा. सूप घेतलं आणि डोक्यावरती सारखी फिरवती आणि हिने काय बोलती काय दिवसभर अशीच मस्ती चाललेली असते. आणि ना काय झालं इथं जास्त राशन वगैरे झालं ना, त्याला डब्यात भरून ठेवतो. थांब पिल्लू, डब्यात भरून ठेवतो आणि मग काय करते, ह्याच्यावरती पाय देऊन चढते आणि या पोत्यावरती बसते. दिवसभर तिचं सारखं हेच काम असतं. आता म्हणजे तशी चढल आणि वरती जाऊन बसल. कुठं काय करतीस? काय करते? मला हे ठेवायचं पिल्लू. त्यांचा ठेवूया. चला पप्पा काय करतात बघूया. चला तर बघूया काय करतात ते. चल या इकडं. क्या चल रहा है? अदरक चिकन घेतलेलं. मिरची पाहिजे, मिरची नाही असेल ना, मिरची असं थोडी आहे. बघितलं सगळं नाही. पावटा एक काम करा ना, चटणी वापरा. चिकन बनवायला सुरुवात केली आणि मिरच्या संपल्या. असं असलं काही की बनवू वाटत नाही चिकन. काय चाललंय? इथे टमाटर आहेत, लसूण, कोथिंबीर, अद्रक, तिकडे कांदा आणि इकडे चिकन घेतलेलं. त्याला मॅरिनेट नाही करायचं. मॅरिनेट नाही करायचं. ते तर मी तुमच्या मित्रांचं बघून करताय ना. गाईज, यांनी ना एक जुगाड केलाय. माझ्याकडून सारखा लाईटर भिजत असतो ना, म्हणून यांनी वरती चिपकून ठेवलाय त्याला. तसं डोकं आहे जरा. काय पाहिजे मला सांगा, मी देते. आरूची खिचडी बनवायची अजून. मोबाईल चला तर सुरुवात झालेली आहे. म्हणजे काय बनवताना पहिलं तर मला टेन्शन येतं, पण नंतर टेस्टी झालेला असतो, सगळा मूड चांगला होतो. व्हेरी गुड. आरू इकडे या. हो तिला बघा, कडी लावल, कडी लावल. सेटअप करून घेतलेला आहे. खूप सारखा पळतोय आमच्या किचनच्या बाहेर. अरे देवा. पहिले कांदा घालते, ते जरा गरम होऊ दे, मग कांदा टाकायचा. मोठ्याने बोला की ऐका येत नाही. मोठ्याने बोलू. झालंय गरम, कर पोचाल कांदा. पण आता टेन्शनच येतं तुम्ही काय बनवत असल्यावर. मी काय कुक नाही, मला काय प्रॉपर जमत नाही. तरी पण माझ्या जसं मित्र बनवतात ना, सुकं सुकं एकदम मस्त लागतं खायला, तसं मी बनवायला ट्राय करतो.
थोडं थोडं घे ना असं. हम्म. कांदा टाकला, टाकताना. काय टाकलं आता? कांदा. बेसिकच आहे. बेसिकच आहे सामान. जास्त सामान. मिक्सर पण लावायचा मी. त्याचं पण त्याला घरची काय कर. लगाओ मिक्सर लगाओ ऊपर. तुझं मध्ये मध्ये चाललंय काय लुडो बुडू लुडो बुडू. काय पाहिजे तुला? काय करतात लवकर चिकन बनवणार असेल ना तर त्या स्टाईलने बनवा. तिथं कांदा कमी ठेवायचा. सामग्रीमध्ये लवकरात लवकर होतं. इझी आहे. त्याच्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट करतात. बारकूचं औषध आणायचे माहित आहे ना? आता 1 वाजता. 11 वाजता त्यांना बोलला होता. 11 वाजता तरी मला महत्त्वाचं असतं. बोला बसले आई तिकडे जायला. काम करत बसले. बायकोला असला. हळू डोळ्यात जाईल. कसे झाले? पाणी नाही टाकायचं. बाई त्यांच्या पद्धतीने म्हणलं तुला अवघड आहे. बरं बरं. तेल कमी टाका, तेल लय होतं. अद्रक लसूण झालेलं याला मॅरिनेट करू. त्यांना ना पार्टीची सवय झाली आहे. करू का बंद आता फॅन? अभी क्या करने का? बस और टमाटर. चिकन को पाण्याने फास्ट करा की गॅस. रात्र झाली तरी चिकन व्हायचं नाही. एक काम करा आता, हा टोमॅटो पण टाका. तुमच्या पद्धतीने राहू द्या, तुम्ही लय टाइमपास करता. लागणार नंतर चिकन टोमॅटो टाकलं. मी काय म्हणत होते, टोमॅटो कोथिंबीर सगळं एकत्र टाकायचं. लसूण अद्रकची पेस्ट टाका पहिले. तुझ्या पद्धतीने बनव. माझ्या पद्धतीने नको बाबा. काय झालं बिलं तर माझ्यावरच येईल. असं झालं तसं झालं. पहिले अद्रक लसूण टाका. चम्मचने टाका ना. सगळं सांगावं लागतं यार. आता ते फ्राय झालं की त्यामध्ये टोमॅटो टाका. तुमच्या प्रोसेसने उलट आहेत, पण काय पण म्हणा. त्यांच्या प्रोसेसने उलट आहेत चिकन बनवायचे. पोटाला जाणार नाही कसं तरी बनवलं तरी. कसं तरी बनवलं तरी पोटाला जाणार नाही. पोटात जाणार आहे, पण ते पण स्टेपनी गेलं पाहिजे ना. पहिल्या घास काय गिळताना चावता ना. हा का हो? बरं आले. सो गाईस आता त्यांनी टोमॅटो टाकला ना. टोमॅटो फ्राय करतात. मला खिचडी बनवायची पूर्वी खटपट. कसं काय लागतं रे? गॅस थोडा बारीक करा. लागतं ते असं काय नाही. तुम्ही ती कशाला ठेवली? गार्निश करायला वरतून. कोथिंबीर ठेवली. मी सुद्धा कधी ठेवली नाही.
चिडचिड होते. काय करतात? नको. आता हे मसाला वगैरे कांदा टोमॅटो शिजायला पाणी टाकले. ह्यातच मसाले फ्राय टाका ना, म्हणजे एकदम व्यवस्थित शिजतील. नाही बाबा, मी नाही काय बोलत, तुमच्या मर्जीने करा. काय केलं? चला बदलू कपडे. सगळं भिजवलंस ना? भिजवलं ना सगळं तू? आता काय कर, मीठ. जरा काढ घालतो. बस. ठेवा, मी टाकते. कमीच टाक. हा, कमीच टाका, वरतून टाकता येईल. चुकला असेल, अंदाज नाही थोडासा. You my baby, baby, baby Johnny. अरू तिला असं तिकडचे आहेत, नेते मी. तिकडचे आहेत असू द्या, नेते. आता मी सांगते ते टाका, म्हणजे अजून टेस्ट येईल. येलो तिखा लाल मसाला, आणि मी असे फ्रीजमध्येच मसाले ठेवते, चांगले जातात. तुम्ही सुद्धा ट्राय करा. हा मसाला फ्राय होते, तेल सुटेपर्यंत फ्राय करा. वाजवत जाऊ नका, डोकं फिरतं. कसं काढायचं? असं असं करायचं असं. हा हा, आणि नंतर ते असं करायचं साईडला, आणि ते खाली टाकायचं. हा, वाजवलं डोकं दुखतं. चला चिकन टाकायचं. वासली भारी सुटतोय. झालं. हा हा, चिकन गेलं तेलात. मिक्स मिक्स मिक्स. चिकन हलवा चिकनला सगळा मसाला लागतो, ते बघायला पण बरं वाटतं. छान बनवायला लागत माझ्यापेक्षा. तू फक्त ते ग्रेव्ही चांगली चिकन मी असं डायरेक्ट नाही ना शिजवलं, असं शिजवलं ना माझ्या ह्याला पण टेस्ट येत नाही चिकनला. मी काय करते, कुकरमध्ये शिजवते ना, त्यामुळे तसं होत असं. आणि हे डायरेक्ट मसाल्याचं सगळं टाकतो, फ्राय करतो. चालायचं तर पाणी बिनी काय होतायचं. एक काम करा, बारीक गॅस करा आणि ह्याच्यावरती झाकण ठेवा, आणि त्यावरती पाणी ओता. दह्याला ठेवा झाकण, म्हणजे खाली चिपकणार पण नाही. आणि चिपकलं तर गरम पाणी आहे ना, ते वतून टाका त्यात. आणि मधून मधून सारखं बघत राहा. आधी रेसिपी तर मी सांगितली गाईज. आरू आरू बघा कशी भिजली आहे. आरूची खिचडी बनवणार आहे का नुसतं इकडे तिकडे करणार आहे तो? कधी? मी माझं चिकन बनवतो ना. मग खिचडी बनवते तू? बनवते काय? कुठले बनवते, इकडे तिकडे नुसतं लावले टाइमपास. जा. काही तुम्ही इथे बोललो चेंज कर, चेंज कर, चेंज कर. मी खिचडी बनवायला झाली होती. चेंज करून जा. गाईस आमचे खूप विसरलेत चटणी टाकायला, कारण मिरच्या नव्हत्या, त्यांना मिरचीची सवय. अजून थोडीशी टाका, मिरचीची सवय आहे. मिरची अद्रक लसूण असं ते बारीक करतात, पण आता ते संपलंय. मिरच्या संपल्या होत्या म्हणून त्यांना म्हणलं की घरची चटणी टाका, आणि घरची चटणी टाकायला विसरली. वरतून टाकलं. मिक्स करा ना. हे तेलातच टाकलं असतं तर अजून टेस्ट वाढली असती, माहितीये का?
पण येईल टेस्ट, चिकन नाही म्हणल्यावर टेस्ट येणार. व्हेरी गुड व्हेरी गुड. इथे वाजू नका यार, लय त्रास होतो माहितीये का. नेक्स्ट टाइम मी बनवायला गेलो तुम्ही फक्त बघाच, खूप वाजवते ना. बस बस, तुम्हाला मिक्स करायला लावलं की तिखट नाही ना होणार. जे होईल आणि हे गरम झाले पाणी, होतं थोडंसं होतं म्हणजे खाली लागायचं नाही. सुवासात थोडंसं पाणी टाकलं आणि त्यावरती झाकण ठेवून पाणी ठेवलंय गरम व्हायला, तर ते नंतर होतो त्यामध्ये. तर हे मीडियम गॅसवरती शिजून घेऊया. नाही मी खिचडी बनवते. टेस्ट बघ नंतर मग बोलायचं. ठीक आहे, धरा आता मी खिचडी बनवतो. चिकन बनवताना ना तुला मध्ये घेतलं नाही पाहिजे खरं म्हणजे. हे टाका असं टाका तसं टाका करून सगळ्या चिकनची वाट लावलीस तू. मी म्हणून मी मध्ये येत नाही, तुम्हीच मला बोलवता. तुला कोणी बोलावलं पण नव्हतं, तू व्हिडिओ काढायसाठी आलीस आणि माझ्या चिकनची वाट लावली. तू नसती ना. नाही ना, चटणीचा वास होता अजून पण, तुझ्यामुळे खराब झालं. नाही झालं खराब, छान झालं. असेच असते इमर्जन्सीसाठी, असे गायचं इमर्जन्सीसाठी असं चिकन बनवायचं. सुक्क तर होतं, किती टेस्ट लागलं माहिती आहे का. पाणी का प्याला एकच बाटली, फ्रीज मध्ये एकच बाटली. हे बघ इथं भरलेल्या बाटल्या आहेत, फ्रीज मध्ये बाटली ठेवलेल्या ठेवायच्या ना बाटल्या फ्रीज मध्ये. काय करतात तुम्हाला बघायचं, फ्रीज मध्ये बाटल्या पण ठेवतात नाही. ठेवा ठेवा. ते बंद करते, ते बंद करते. अरे बाहेर चल. सगळेच इथं चिकन शिजते आणि आलूची खिचडी बनवते. तिला तांदूळ, मूग डाळ, मसूर डाळ, लसूण, टोमॅटो कापून घेतलेला, कुकर ठेवलेला इथं आणि आता मी त्याची खिचडी बनवते. काय बनवते. तर फायनली गाईज माझं चिकन रेडी झालेलं आहे आणि असं दिसतं चिकन. ऐको वास मस्त येत आता. तेवढं बस का ग्रेव्ही का अजून सुकं करायचं. बस. काय म्हणते अजून. चालते बाकी बर्गर खायचं. खायचं बर्गर खाल्लं सकाळी, सगळं बर्गर पिझ्झा सगळं सकाळी खाल्लं. आता पुढच्या महिन्यात आता चिकन बनवलं एवढं मस्त, तुला बर्गर खाऊ वाटलंय. काय करायचं, माणसाचं मन आहे, खाऊ वाटते काय पण. हाय बनवलं तर खा ना. माझ्या ध्यानात नव्हतं, इथं कार्टून मध्ये ते बर्गर 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 बोलतात, ते त्यामुळे ध्यानात आलं. बर्गर नको तुला, इंडियन वडापाव चालतो. नाही नाही काय कुठला वडापाव. इंडियन बर्गर. इंडियन बर्गर चालतो तुला, इंडियन बर्गर. बर्गर आणि वडापाव तर निकूचा फेवरेट आहे वडापाव. तुला वडापाव खूप आवडतो आणि आज मी तुला वडापाव खाणं चालणार आहे. काय यार, वडापाव तर आज मी तुला वडापाव खायला घेऊन जाणार बाहेर आणि तुला किती खायचे तेवढे खा. पैशावाल्याची कामं, पैशावाल्याची कामं, आपल्यासारख्या लोकांची कामं नाहीत. खाऊ एकदा तरी खाऊ. काय तर गाईज निकोला बर्गर खायचा आहे आणि तुला बोललो मी आपली कामं नाहीत, पैशावाल्यांची कामं आहेत. आपला तू वडापाव खा. काय तुम्ही त्यांना जे आपल्याला परवडेल तेच खायचं माणसाने. असं थोडी नसतं. तो व्हिडिओ बघितलाय का तुम्ही, जे म्हणताय की मोठे माणसाची कामं, त्यांनी एक केळ घेतलंय, ते दोन साईडने चाकूने कापतात, चाकूने तिने साल काढतात, ते झालं श्रीमंताचं खाणं. आपल्यासारखं ते खात पण नाही, ते कॅलरीज बघतात, कॅलरीज वाढते आपली कॅलरीज. मग बर्गर मध्ये भरपूर कॅलरी गेलेले असते. वडापाव मध्ये पण असतं, पण कसं खायचं असतं अनहेल्दी फूड, कशाला खायचं असं. खाऊन खाऊन भागला ना देवपूजेला लागला असंच लगेच सांगायचं मला. माणसाला एक्सपिरियन्स आला तेव्हा सांगतो ना. आता मला नाही आला अजून, पण मी सांगतोय ना तुला. पण नकोय मला तुमचा एक्सपिरियन्स.
मग तुला शरीराची वाट लावून घ्यायची. घ्यायची लावून, तुम्ही कशी घेतली तशी मला पण घ्यायची. चांगलं सांगितलं ना, प्रत्येक पिढीला चांगलं सांगणं हे चुकीचं आहे. कारण लोकांना चांगलं सांगून पण पटत, त्यांना स्वतः फेस करायचं आहे की शरीराची कशी वाट लागते ते बघायचं आहे आणि मग खा. माझं ऐकायचं नाही तर खा. मग अजून पाहिजे. मला काय म्हणायचं माहिती आहे का, आता मला खायचंय, मला खाऊ वाटतं, मग तुमचं काम आहे ना मला आणून द्यायचं. तुम्ही कशाला मला तुमचा एक्सपिरियन्स सांगत असता सारखं सारखं. खा ना बाबा, तुला खायचंय खा. कधी नेणार तेवढं सांगा फक्त. कुठं बर्गर खायला? मी कधी बोललो जायचं म्हणून? तुला खायचं तू जाऊन खा. घरात गप चिकन खा. आता जराचं काय सांगायला गेलं की लगेच भांडण लागतं. हिला आहे ना दुसऱ्याचं बोलणं ऐकून घ्यायची सवयच नाही. आपलंच खरं. तरी उलट बोलते का? बघितलंय का एका उलटे बोलत ना, मला तू उलटे बोलते. उलटे म्हणजे माझं सांगितलेलं तिला कधीच पटत नाही. उलटं नाही बोलत, पण माझं सांगितलेलं उलटं बोलत नाही मला ही, पण माझं सांगितलेलं हिला कधीच पटत नाही. स्वतःच त्याच्यामध्ये ॲड करणार तर करणारच. सो गाईज, असं झालेलं आहे आमचं चिकन, आणि जेवायला घेतलं यांनी चिकन, चपाती, कांदा आणि राईस. सो गाईज, आम्ही मस्त चिकन वगैरे बनवलं, खाल्लं. मी बाकीची सगळी कामं आवरली. आता फक्त एकच काम राहिलेलं आहे की माझ्या आरूला दूध पाजायचं आहे बॉटलमध्ये. तिला डॉक्टरांनी ती पावडर दिलेली ना, ती पाजायची आहे. आणि बघा मग ती बॉटल पिते. नको. आता थोडी थोडी बोलायला लागली आरूबाजी. आणि आता तिची एक नवीन तिची म्हणजे काय बोलतात ती, नवीन अनलॉक करतात ते लहान मुलं ॲक्टिव्हिटी. हां, मला लक्षात येत नव्हतं. ॲक्टिव्हिटी तर ती ना आता शूज घेऊन येते आणि म्हणते शूज शूज असे 2-3 वेळा बोलते. ते आता तिने नवीन चालू केलेले. ते झोपले जातात इथं, त्यांना नुसते त्रास द्यायला जाते. पोटावर पडची. कोणती गाईज, आरूला अशी सवय लागलेली. पहिली पोटावर बसणार, नंतर मग हळूहळू छातीवरती, नंतर तोंडावरती आणि डायरेक्ट मग डोक्यावरती. अशी झोपताना खूप त्रास देते ती. आणि पप्पी घेणार मग. पप्पी कुठे घेतली? ते मुद्दा द्या ना करू. नको, पप्पालाच करायचंय आम्हाला. नको करू द्या, रडवू नका तिला. नको बोलायला झोपू दे मला. खेकड्यासारखी पडते. प्यायचंय ना दूध? इथं दूध आणलंय मी, गरम आहे त्यामुळे ठेवलंय इथं. आता हिला पटकन दूध पाजून झोपवलं पाहिजे. गाईज, ज्यांनी पण सजेस्ट केलं ना की मध द्या, मधाने खूप फरक पडतो, तर खरंच फरक पडलेला आहे आरूला. आरू पहिल्यापेक्षा जास्त ओरडायला लागलेली आहे. आणि पापा पण बोलती, अजून पप्पाई पण बोलती, शूज पण खूप क्यूट बोलती शूज. आणि आई पण बोलायला लागली. ज्यांनी मला सजेस्ट केलं होतं त्यांना खरंच थँक्यू. बघितलं, आवाज येतोय ओरडते. खरंच त्यांना थँक्यू, आभारी आहे मी. अरे बोलू दे ना, ते चांगलं होतं. गप्प बसत होतं ते चांगलं होतं. आणि सर्दीसाठी पण मला सांगा, ताई दादा असे कोण असेल त्यांनी कमेंट करा मला. सर्दीसाठी आलं औषध नाही काय जास्त, पण ते ज्यांनी सांगितलं होतं ना मध द्या, आता मधाचं आपल्याला काय माहित नव्हतं. आता सर्दीसाठी पण सांगतील ना काय ते घरगुती. बोल. पापा कुठे? पापा शकडम पापा कुठे? पापा हॅलो. प्या. अरे तिला दूध बंद करायचं तिचं. दूध म्हणजे हे दूध नाही बंद करायचं. थोडं असं बघता का तुम्ही इकडे ह्या साईडला? आता बघ.
देख नाही दात तुझे दाखवते का एकावर एक चढलेले. माझ्या दातांना काय बोलायचं नाही बरं का. का गॉड गिफ्टेड येते. एकावर एक चढलेत म्हणून का? कुणाचे असे दात नसते. हे दात बघा ना, हे बघा ना, नाटकं बघा घ्यायची. सगळं दूध तिने सांडावलं. शाबाश. तुझ्या हाताने धर ना बॉटल. हा धर बॉटल तुझ्या हाताने धर. सोडून द्यावं. माझे 2-3 दात पाडची. ते समोरचे दात तिच्या पाडा म्हणजे ते सरळ करायचे टेन्शन नाही. नाही समोरचे दोन पडले ते सरळ बोलते ना, दात सरळ करायचे म्हणजे दात सरळ करायचे, ताप कमी होईल. ए गप बसतेस का? कुठे तर काय माहिती कसली रडत होती माहिती का, जब्बर एकदम शेंबड झाला नाकात ना. सो गाईज असा होता आज आमचा दिवस. सो भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये. गुड नाईट, बाय बाय.